शिर कोण समोर राहिला. आणि ब्रह्मदेव महादेव विष्णू सगळे जे असणारे देव आहेत सगळे तुझ्यावर कोपलेले आहेत आणि मी तुला मारताना कोण तुझं रक्षण करेल असं हनुमंत राय. मुख्यतः चोरीने सीता जाते जटायू माऱ्या विश्वासघाती पतिव्रतेचे मागता रते प्रजापती क्षमला. आणि तू मुख्य म्हणजे सीतेचं हरण केलंस ते निष्पाप जटायू असणारे त्याचा वध केलास त्यानं तुझ्यावर विश्वास ठेवला होता पण त्याचा विश्वासघात केलास आणि असा असणारा तो दुराचारी तुला मारायला मला कोणी थांबू शकत नाही. माझा मारिता दशवक्त्रा कुमार प्रधान सैन्य समग्र रणिमर्दोनी निशाचर सीता सुंदर मजलीना. आणि मी काय करेन तुला मारेन सगळे प्रधान जे सैन्य आहेत त्यांना सध्या मारून सीतेला सोडवीन असा हनुमंत राय म्हणतो. ऐकोनी म्हणताची मात इंग्रजीत चैका पात धागे विभीषणाचे सांगत आला पठात रावणा. आणि असं ज्यावेळेस हनुमंताचं बोलणं ऐकलं ना इंद्रजित सळसळा कापू लागला आणि विभीषणाला म्हणायला लागला की आता रावणाचा घात जवळ आलेला आहे. हनुमंताचा रणावर्त मोगन इंद्रजिताचे भीत न जाय पुच्छाचा घात लंकानाथ केवी वाचे. आणि इंद्रजिताला चांगलंच माहित होतं ते शिफ्टीचं वाद जे मार ते सगळं इंद्रजिताला चांगलं लक्षात होतं कारण इंद्रजितासोबत हनुमंतरायाचं युद्ध झालं होतं आणि हनुमंतरायाने इंद्रजिताला पराजित केलं होतं म्हणून इंद्रजिताला सगळं हनुमंतरायाचा पुरुषार्थ माहित होता म्हणून इंद्रजित म्हणू लागला आता रावणाची वेळ जवळ आलेली आहे. लंके आणणे हनुमंत काही नव्हेचे पुरुषार्थ असे निवारा लंकानाथ आला अंतराक्षसा. लंकेमध्ये हनुमंतरायाला आणून मी काही पुरुषार्थ केला नाही कारण आता हनुमंतराय रावणाला सोडणार नाही रावणाची शेवटची वेळ जवळ आली असं असणार इंद्रजित. इंद्रजित विभीषणाचा चिंता तैसे निवाचेल लंकानाथ तव बोलला म्हणत अति पुरुषार्थ रामाचा. आणि तेवढ्यात इंद्रजिताला आणि विभीषणाला रावणाची चिंता वाटू लागली की आता रावणाला कोण वाचवल हनुमंतरायापासून आणि तेवढ्यात हनुमंतराय रामाचं जे असणारा पुरुषार्थाचं वर्णन करत आहे. रणी मारिन रावण कळवणी सीता सोडवान सीता घेऊन या जाण अडवा कोण येऊ शके. रणभूमीमध्ये जे असणारे राक्षस मारून रावणाला मारून सीतेला जे असणारं सोडून घेऊन जाणार आहेत आणि हे करायला कोण थांबू शकतं असं जे असणारा हनुमंतराय म्हणतो. इतके करिता न लगे क्षण परी श्रीरामे वाहिली हाण स्वस्त मारिन रावण मिथ्या कोण
व्रत स्वार्थ परमार्थ नाशिला धिक्कार असो म्हणले तुझ्या पुरुषार्थाला, धिक्कार असो तुझ्या पराक्रमाला आणि धिक्कार असो तुझ्या व्रताला. तू काय केलं? परनारीला असणार चोरलेलं आहेस म्हणून तुझ्यावर धिक्कार आहे असं म्हणतात. धिक्कार रावणा तुझे राक्षस जाती, धिक्कार रावणा तुझे ख्याती, धिक्कार रावणा तुझी कीर्ती झाली अपकीर्ती तीन लोकी. आणि काय म्हणतात हनुमंतराय? तुझी जी असणारी कीर्ती धिक्कार आहे, तुझी अपकीर्ती तिन्ही लोकांमध्ये झालेली आहे कारण की तू सीतेला चोरून आणलंस असं हनुमंतराय म्हणतात. धिक्कार रावणा तुझे जन्म, धिक्कार रावणा तुझे कर्म, धिक्कार रावणा तुझा धर्म, निंद्या परमा तीन लोके. धिक्कार आहे तुझ्या ज्या असणाऱ्या जीवनावर, धिक्कार आहे तुझे कर्म आणि धिक्कार आहे तुझा धर्म कारण की तू असणार तिन्ही लोकांमध्ये आता तुझी अपकीर्ती झाली, तू सीतेला चोरून आणल्यामुळे असं म्हणतात. धिक्कार रावणा तुझी श्रीमंती, धिक्कार रावणा तुझी शक्ती, धिक्कार रावणा तो खड्ग तुझे हाती, लोम मारुतीचे न तुटेचे. धिक्कार आहे तुझे त्या हे एवढ्या शक्तीवर, एवढा बलवान आहेस पण ते काय उपयोगाचं नाही, एवढा ज्ञानीस पण काय उपयोगाचं नाही आणि तुझ्या हातातलं शस्त्र आहे त्याच्यावर पण धिक्कार आहे कारण की ते ज्यावेळेस तुम्हाला मारलं होतं त्या शस्त्रानं माझं काहीच झालं नाही, त्या शस्त्राचा पण धिक्कार असो असं म्हणतात. धिक्कार रावणाचे वित्व तुझे चिती, धिक्कार रावणा तुझे शौर्य शक्ती, परोक्ष चोरली सीता सती, बाण भय पिसी श्रीरामा. आणि श्रीरामाच्या बाणाला भिवून तू असणारी चोरून आणली सीता, तुझ्यामध्ये काहीच पराक्रम नाही, धिक्कार आहे तुझ्या सगळ्या जीवनावर असं म्हणतात. चोरली माझ्या स्वामीची नारी, त्या तुझी ज्ञा धरली चोरी, चोर तो तव प्रत्यक्ष वैरी सहपरिवारी मारिला. आणि तू असणारी माझ्या प्रभूची जी कांता असणारी पत्नी चोरून आणलीस म्हणून तुझ्या सगळ्या कुळाचा नाश करणार आहे असं म्हणतात. देखता सैन्य थट सुभट, तुझे मर्दिन विजयी थेट, तुझेच दाव्या दशकंठ, आलो मी वाट रामाचा. आणि आता जे असणार तुझं सगळं हे वैभव जे असणारे तुझे हे 10 तोंडे सगळ्याला छेदण्यासाठी, सगळ्याला मारण्यासाठी मी जे असणार आलेलो आहे असं म्हणतात. ऐसे बोलता महाबळे, पिंजारल्या रो महाबळे, लांबुल त्रांतिले भोवतळी, वाढले निराळे कपी पुच्चा. आणि जे असणारे एवढा हनुमंतराय बोलल्याबरोबर रावणाचे जे असणारे रोम रोम कापू लागले, भयभीत झालेला आहे. सवेची आठवल्यानंता श्रीराम मधील लंकनाता, व्यर्थ कमी क्षोभाता केले शांत निज कोपा. आणि जे असणारे श्रीराम असणारे सगळ्या रावणाला मारून सगळ्या राक्षसाला मारणार आहेत, सगळेजण असं मनामध्ये विचार करत आहेत. एका जनार्दना शरण केले लंकेश गर्भहरण, जाळीला लंका भुवन रणकंदा अवधारा. एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन ग्रंथकर्ते नाथ महाराज सांगतात की आता पुढच्या अध्यायामध्ये हनुमंतराय लंका जाणार आहेत असं सांगत आहेत. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे सुंदरकांडे का कार्तिकायाम हनुमत परो